नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि महत्त्वाची भरती असणारी आहे महत्त्वाची भरती आहे पहा आपली वनरक्षक भरती. तर त्यासाठी महत्त्वाचे आपण सरावाचे काही 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न ठरणार आहेत. आणि आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा जास्त करून लक्षात ठेवा तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ आहे. कारण आपण या व्हिडिओमध्ये पहा जे मागच्या वर्षी PWD झालेले काही पेपर्स आहेत त्यातील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत. या व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे हा 2011च्या जनगणनेवर विचारण्यात आलेला आहे. कारण 2021ला आपली जनगणना झालेली नाही. त्यामुळे जी रिसेंट जनगणना असणार आहे त्यातील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची जी लोकसंख्या आहे ही सर्वात जास्त होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ठाणे हा जो जिल्हा आहे. लक्षात ठेवा तर ठाण्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती. लक्षात ठेवा. यानंतर पुन्हा 2014 मध्ये ठाण्याचे 2 जिल्ह्यामध्ये रूपांतर झालं. एक आहे पहा ठाणे आणि दुसरा जिल्हा जो आहे तो आहे पालघर. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती. यानंतरचा प्रश्न आहे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छपाई केंद्र म्हणजे त्याला आपण सिक्युरिटी प्रेस म्हणतो. तर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा सिक्युरिटी प्रेस म्हणजे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छापण्याचे जे यंत्र आहे किंवा केंद्र आहे ते आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर नाशिक हा जो जिल्हा आहे. पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी आहे सिक्युरिटी प्रेस. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. पहा नियतकालिका यासाठी आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे किंवा त्याचा एक अर्थ निवडायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपल्याला एक शब्दसमूह दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर नियतकालिकाचा अर्थ होतो ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. तर आता यामध्ये पहा या ठिकाणी पहिला ऑप्शन काय आहे? एका वर्षाने प्रसिद्ध होणारे. तर एका वर्षाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं पहा वार्षिक. या ठिकाणी आहे की प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे. प्रत्येक दिवशी प्रसिद्ध जे होतं त्याला म्हटलं जातं पहा दैनिक म्हणजे डेली म्हणजेच रेग्युलर दिवसेंदिवस हे प्रसिद्ध होतं. तिसरा क्रमांक आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे त्याला म्हटलं जातं पहा नियतकालिका. नियतकालिक त्याला म्हटलं जातं ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणे. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे म्हणजेच त्याला म्हटलं जातं पहा मासिक. आणि आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नफा तोटा ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये नवा कोरा, जुना पुराणा, थट्टा मस्करी हे जे तीनही आहेत लक्षात ठेवा हे समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. आणि नफा तोटा हे जे आहे हे विरुद्धार्थी शब्द असणारा जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. कारण हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर तालिबान हा जो देश आहे किंवा तालिबान ही जी संघटना आहे ही एक आतंकवादी संघटना आहे. आणि तिने नुकताच म्हणजे काही 1-1.5 वर्षापूर्वीच एका देशावरती कब्जा केला आहे किंवा त्याला म्हटलं होतं की त्या देशाची सत्ता जी आहे तर ती तालिबानने मिळवलेली आहे. तर तो देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो अफगाणिस्तान देश आहे. पहा अफगाणिस्तान हा जो देश आहे तर या देशाची सत्ता जी आहे ही तालिबान या देशाने मिळवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, प्रथमाध्याय या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडायचा आहे. पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संधी विग्रह महत्त्वाचा विचारला जातो आणि याच कारणाने आपण जवळपास 100 संधी विग्रह जे आहेत ते प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेले ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देईल. तर पहा, प्रथम अध्याय या शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रथमा अधिक अध्याय, म्हणजेच त्याला शब्द होईल पहा प्रथमाध्याय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, प्रथमाध्यायावरतीच आपल्याला हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आला होता, कारण 2019ला जी PWD भरती झाली त्यामध्ये हे प्रश्न घेतण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्को व वारकी फाउंडेशन याच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारला जाणार नाही, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020 मधील हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला तयार होतात पहा, ग्लोबल टीचर प्राइज 2020 किंवा ग्लोबल टीचर प्राइज हा जो पुरस्कार आहे तर हा कोणाच्या वतीने देण्यात येतो? लक्षात ठेवा, युनेस्को आणि वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येतो ग्लोबल टीचर पुरस्कार. आणि हा जो आहे हा 2020 या वर्षाचा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1, तर रणजित सिंह डिसले हे जे आहेत पहा, एक शिक्षक आहेत, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, पंचायत राज प्रणाली ही एक त्रिस्तरीय संरचना आहे, तर खालीलपैकी कोणता टप्पा 3 स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न पंचायत राजवरती आधारित घेण्यात आलेला प्रश्न आहे आणि असे जे प्रश्न असतात हे तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात. तर पहा, पंचायत राज प्रणाली ही जी आहे तर ही एक 3 स्तराची असणारी एक संरचना आहे. तर यामध्ये विचारले की त्या 3 टप्प्यामध्ये शेवटचा जो टप्पा आहे किंवा सगळ्यात तळाशी असणारा टप्पा आहे तो कोणता होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ग्रामपंचायत हा जो आहे हा पंचायत राज प्रणालीमधील सर्वात शेवटचा किंवा तळाचा टप्पा आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन होत आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. भारतातील पहिले यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होत आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर गरिबांसाठी मोफत उपचार. लक्षात ठेवा, यासाठी योजना आहे पहा फुले जीवन ज्योती योजना, आणि ही जी योजना आहे गरिबांसाठी त्यामध्ये मोफत उपचार दिला जातो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्द असणारी पण कशी चुकीची जोडी आहे, म्हणजेच अयोग्य असणारी जोडी आहे. यामध्ये पहा, उन्नती अधोगती, आवश्यक अनावश्यक, कृपा अवकृपा हे जे आहेत तर ह्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. एक ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे की पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. लक्षात ठेवा, अयोग्य जोडी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारला आहे की समानार्थी शब्दाची जोडी. तर लक्षात ठेवा, कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी आहे ही अयोग्य असणारी जोडी आहे, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारत गौरव हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे हा 2019ला देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा, पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्रातील असा खालीलपैकी कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूला भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जो धनराज पिल्ले खेळाडू आहे पहा, धनराज पिल्ले यांना लक्षात ठेवा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब जो आहे कोलकात्याचा तर त्यांच्याकडून भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे.
पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, हँगिंग गार्डन जे आहे हे राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मुंबई या ठिकाणी आहे पहा स्थित हँगिंग गार्डन. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. 2021 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 ला जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि 2019 ला हा प्रश्न आपल्याला PWD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे, इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर हँगिंग गार्डन जे आहे हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, पाण्यावरची रेघ याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 क्षणिक. याचा अर्थ होतो पहा पाण्यावरची रेघ. क्षणिक म्हणजे काय, तर काही सेकंदापुरती एखादी गोष्ट होणे त्यालाच म्हणतो आपण पहा पाण्यावरची रेघ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आतापर्यंत चेक केला तर जवळपास 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या काही सरळ सेवा असतात त्यातील जे काही असे कथासंग्रह असतात, पुस्तकं असतात किंवा जे काही असं असेल त्यामध्ये लेखक आणि त्यांचं साहित्य यावर हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 3, तर बाबूराव बागुल हे त्याचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जे वाकाटक राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा TCSनेच प्रश्न घेतलेला होता, पण हा जो प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे. पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचं असं नाव काय आहे की त्या ठिकाणी वाकाटक राजा जो होता राजा प्रवरसेना दुसरा तर याची राजधानी आढळली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मनसार या ठिकाणी. लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मनसार आणि या ठिकाणी जो पुरातत्व विभाग आहे किंवा त्याचं जे उत्खनन स्थळ आहे ते आहे मनसार. आणि त्याच ठिकाणी जो वाकाटक राजा होता प्रवरसेना दुसरा याची राजधानी होती. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार जो आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. BSE म्हणजेच आपण त्याला म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. पण एक वेळा प्रश्न आपल्याला थोडासा अल्टरनेट विचारला होता. जो मुंबईतील शेअर बाजार आहे तर तो कोणत्या रोडवरती स्थित आहे? लक्षात ठेवा, तर तो आहे दलाल स्ट्रीट. लक्षात ठेवा, दलाल स्ट्रीट याचे म्हणजे या ठिकाणी आहे मुंबई शेअर बाजार. पण या ठिकाणी विचारलं की त्याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 1875. लक्षात ठेवा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 1875 मध्ये BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जे जगातील काही 4-5 असणारे जुने स्टॉक एक्सचेंज आहेत तर त्यामध्ये देखील मुंबईचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित असणारी संस्था आहे? प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पहा, एक संस्था दिलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ही जी आहे ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर पुणे या शहरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया गुजरात, या ठिकाणी घेऊया महाराष्ट्र. तर त्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि हे एक रेल्वे स्टेशन आहे. तर ते रेल्वे स्टेशन कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर नवापूर हे जे रेल्वे स्टेशन आहे याचा अर्धा भाग गुजरात या राज्यामध्ये येतो आणि याचाच उरलेला अर्धा भाग जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल नवापूर. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा ही कायमची बंद करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही इंडियन पोस्ट आहे तर त्यांनी त्याच्या काही सेवा पाठीमागे देखील बंद केलेल्या होत्या. तर त्या सेवेपैकी अशी कोणती सेवा आहे किंवा कोणती सर्व्हिस आहे की ती त्यांनी कायमची बंद करून टाकलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी टेलिग्राम सेवा होती. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. टेलिग्राम जी सर्व्हिस होती ही इंडियन पोस्टने कायमची बंद केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिल्या महिला ज्या आहेत यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल सोनिया गांधी. यानंतरचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर 1959 मध्ये राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न विचारले, दोन प्रश्न हे तयार होतात. तर पंचायत राज जी आहे ही सर्वात पहिल्यांदा राजस्थानमध्ये सुरू झाली आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की बलवंतराय मेहता कमिटी जी आहे तर याच्या सुधारणा आल्याच्या नंतर म्हणजेच 1959 मध्ये राजस्थान या राज्यात सर्वात पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जवाहरलाल नेहरू. पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. पहा, राजस्थान या राज्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, कारण याच ठिकाणापासून पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जातो सूरजकुंड मेळावा किंवा एका ठिकाणी आलं तर सुरजाकुंड मेळावा आणि 2020 मध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. पण तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हरियाणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, सूरजकुंड मेळावा जो आहे हा 2020 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो मेळावा आहे हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून तो ओळखला जातो. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो फॉरवर्ड ब्लॉक आहे याची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोसनी. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ही जी हा जो पक्ष आहे याची स्थापना कोणी केली? तर पहा, सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 या दिवशी केली, म्हणजे या साली केली होती. 3 मे 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीचा एक पक्ष स्थापन केला. त्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि मराठी गायक खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित आहेत? किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की जे नारायण श्रीपाद राजहंस जे आहेत तर यांचं टोपण नाव, पहा टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बालगंधर्व या नावाने त्यांना ओळखलं जातं. याच ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला होता की बालगंधर्व म्हणून कोणाची ओळख आहे? तर बालगंधर्व जे आहे हे नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशात आर्थिक गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण यामध्ये 26 ते 30 हे जे 4-5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. तर पहा, त्यापैकी प्रश्न आहे, देशात आर्थिक गुन्हेगारीत कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा हे देशात आर्थिक गुन्हेगारी जे आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे राजस्थान. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, भारताच्या अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर A.K. मोहंती. लक्षात ठेवा, A.K. मोहंती कधी कधी यांच्याऐवजी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं जाणार आहे. पहा, अजित कुमार. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती किंवा कधी कधी A.K. मोहंती दिलं जाईल. आणि हे जे आहेत तर हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात
कोणत्या देशामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे किंवा सर्वात जास्त CO2 जो आहे हा उत्सर्जित केला जातो, असं देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो चायना आहे किंवा चीन जो देश आहे, तर या देशामध्ये सर्वात जास्त CO2 जो आहे तो उत्सर्जित केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ओबीसीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते सर्वप्रथम असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या ठिकाणी ओबीसी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिशा हे जे राज्य आहे यामध्ये ओबीसी सर्वेक्षण जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. हा देखील आपण करंट अफेअर्स 2023 वरतीच प्रश्न घेतलेला आहे. तर भारतीय दंड संहितेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे हे केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कलम 124 पहा, कलम 124 हे जे कलम आहे या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे ही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 प्रश्न. या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळतील. सोबतच पहा मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही विविध प्रकारच्या नोट्स असतील त्या जर मिळवायच्या असतील तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.